जे प्रमुख वक्ते आहेत ते येण्याच्या आधीच मी माझं 5-10 मिनिटाचं छोटंसं भाषण या ठिकाणी संपवणार आहे. पहिल्यांदा मी एवढं क्लिअर कट करतो की या ठिकाणी जे नवीन फ्रेशर्स आहेत, जे इच्छुक आहेत विदेशात करिअरची संधी करण्यासाठी, MBBSमध्ये चांगलं करिअर करण्यासाठी, अशा पोरांना मी सांगतो की पहिला मुद्दा की एवढंच आहे की भारतात जी काही आपली ॲडमिशनची प्रोसेस आहे ती दिवसेंदिवस किचकट होते आणि अनेक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टींचे खूप सारे इश्यूज होतात आणि ती लांबलचक आहे. कधी कधी मुलांचा नंबर लागत नाही तर त्याच्यामुळे ते निराश होतात. मग ॲटलिस्ट जेवढे विद्यार्थी नीट क्वालिफाय आहेत आणि त्यांना डॉक्टर बनायचंच आहे आणि त्यांचं भविष्य चांगलं बनवायचंच आहे, त्यांच्याकरता विदेशात म्हणजे रशियामध्ये MBBS करणं ही चांगली संधी सुंदर एज्युकेशनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त मी एवढंच सांगेल प्रत्येक विद्यार्थ्याला जो जाणार आहे त्याने ठामपणे विदेशात जावं. तिथे जात असताना तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर त्याने डे फर्स्टपासून जी काही त्याची मेडिकल काउन्सिलिंगची जी एक्झाम होणार आहे तिचा अभ्यासाला त्याने स्टार्ट करावं. तिथे जाण्याचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होईल विद्यार्थ्याला की त्या ठिकाणी गर्दी कमी, ठीक आहे, प्रॅक्टिस जास्त आणि त्यानंतर एज्युकेशन जे आहे ते सुटसुटीत पद्धतीने होते आणि कमी वर्षात मुलगा त्या ठिकाणी सेटल होईल. ॲटलिस्ट जर बघायला गेलं तर आता सगळीकडे तरी आपण प्रत्येक पालकाला चिंता लागलेली की पोराचं करिअर काय करायचं आणि सगळीकडेच म्हणजे तुम्ही कुठल्या जरी एज्युकेशन फील्डविषयी काही जरी विचारलं तर सगळीकडेच गर्दी झालेली आहे. पण MBBS जे आहे तर येणाऱ्या काळात ॲटलिस्ट प्रत्येक गावामध्ये एक बँक आणि एक हॉस्पिटल हे राहणार. कोविडमध्ये आपण बघितलं की डॉक्टरांची किती कमतरता आहे. आपल्याला गल्लोगल्लीत इंजिनियर फिरायला दिसतील पण MBBS डॉक्टर कधी फिरताना दिसणार नाही, ठीक आहे. मग जर बघायला गेलं तर MBBS करता ही सगळ्यात सुवर्ण संधी आहे आणि मुलांनी त्या ठिकाणी सिंपल पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज जास्त गेन करणं, व्यवस्थित छान अभ्यास करणं आणि त्या सगळ्या गोष्टी रसाळसर या ठिकाणी प्रोव्हाइड पण करतात. आणि हरकत नाही आपल्या पोराला विदेशात पाठवणं, फक्त पाठवण्याच्या आधी त्याला व्यवस्थित बोलून घ्यायचं पोरासोबत की बाबा तुला पाठवतोय, ठीक आहे. त्याला हिशोब वगैरे व्यवस्थित लावून द्यायचा प्रत्येक पालकाने की या पद्धतीने आम्ही तुझ्यावरती खर्च करणार, नंतर तो आम्हाला व्यवस्थित रिटर्न दे. बरोबर आहे की नाही. प्रत्येक पालकाने तेवढं त्या प्रत्येक म्हणजे पाल्याला तेवढं सांगून मग त्या पद्धतीने पाठवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस विद्यार्थी आपला MBBS बनतोय तर त्याचा म्हणजे काय म्हणतो की त्याचं लाईफ हे 100% सेटलच होणार आहे, म्हणजे ते वाया जाणार नाही एवढं ॲश्युरन्स आहे. आणि खर्च जर बघायला गेलं तर तो इक्विव्हॅलंट आहे, असा काही जमीन आसमानाचा खूप मोठा फरक नाही त्याच्यामुळे. आणि त्यातल्या त्यात जी मुलं आपले कंटिन्यू घरी राहिलेले आहेत, जॉन्सन बेबीसारखं आपण ज्यांना सांभाळलेलं आहे, त्यांना एकदा जर आपण बाहेर काढलं तर ते व्यवस्थित राहतील. बरोबर आहे की नाही. बाहेर गेल्यानंतर हॉस्टेल आणि मेसचं जेवण वगैरे याच्याने ते चांगले बनतील, ठीक आहे. आणि पालकांचा एक अट्टहास आहे की ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्या मी माझ्या मुलाला देणार. काही देण्याची गरज नाही त्याला. तुम्ही सगळ्या गोष्टी जर सुसह्य करून दिल्यात तर तो निष्क्रिय तयार होईल. त्यापेक्षा त्याला विदेशात पाठवा, चांगल्या थंडीत त्याला चांगला अभ्यास करू द्या. त्याला म्हणा 5 वर्षात तू व्यवस्थित MBBS तुझं कंप्लीट कर. MBBS कंप्लीट केल्यानंतर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची तुला एक्झाम पण व्यवस्थित तुला द्यायची आहे आणि त्यानंतर तू सुंदर डॉक्टर बन. डॉक्टर बनल्यानंतर नाशिकमध्ये एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉबला लाग, राईट. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी जॉब कर. संध्याकाळी स्वतःचं छोटंसं क्लिनिक उघड, 2-4 पेशंट चेक कर. जास्त काही मोठं हॉस्पिटल वगैरे टाकण्याचं एक सध्या तरी तुर्तास सुरुवातीला काही मोठं स्वप्न बघू नको. एक चांगला जॉब आणि स्वतःचं छोटंसं क्लिनिक, याच्यातून चांगला पैसा जमून मग टप्प्याटप्प्याने त्या मुलाने त्याची प्रगती केली पाहिजे, एवढंच मला म्हणणं आहे, ठीक आहे. आणि आज लक्षात घ्या, आता इथे मी बघतोय की मुलां इतकीच संख्या पालकांची पण आहे, ठीक आहे. आणि पालकांना, प्रत्येक पालकाला वाटतं की आमचा मुलगा त्या दृष्टिकोनातून बनला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने माझे पण स्टुडंट आहेत, ते पण आता डॉक्टर झाले आणि अनेक वर्षापासून मी स्टुडंट पण माझ्या क्लासेसचे पण जात आहे आणि ते पण मुलं व्यवस्थित सेटल आहेत आणि ते त्यांच्या पायावरती उभे राहिलेले आहेत. मग एवढंच म्हणेल की भारतात जर तुमचा खूप मेहनतीने BAMSला नंबर लागतो आणि इकडे नीट क्वालिफाय राहिल्यानंतर तुम्ही MBBSची डिग्री घेतात तर याच्यात खूप मोठा फरक पडतो. एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि धाडसी वृत्तीने पाठवा मुलांना, ठीक आहे. आणि त्या पद्धतीने प्रत्येक मुलाने जात असताना आपण प्रत्येक मुलाने हिशोब ठेवला पाहिजे. नाहीतर पोरं जातात, मोठे बनतात, नंतर ज्याने पाठवलं त्यालाच विसरून जातात. ते नको व्हायला, ठीक आहे. आईबापाने पण पोराला सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही तुला पाठवणार तर तू सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअरच राहिल्या पाहिजे. म्हणजे जुन्या काळी जर एखादी स्त्री बाळाला जन्म द्यायची तर जुन्या काळी हॉस्पिटल्स नसायचे. हॉस्पिटल नसले की त्या बाळाची ज्यावेळेस नाळ कापली जायची तर ते आजोबा काय करायचे, ती नाळ शेतात पुरायचे. शेतात पुरल्यानंतर घरी येऊन मुलीला सांगायचे की तुझ्या बाळाची नाळ मी शेतात पुरली. याचा अर्थ काय, त्याचं मातीशी नातं
जडून राहील, तो आम्हाला टाळणार नाही, एवढं या पोरांकडनं करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर एकदा का आपली पोरं सुरुवातीला जाताना एकदम शांत राहतात, नंतर मग त्यांचा पूर्णपणे गोष्टी चेंज होतात, त्या व्हायला नको. आईबापाने रीतसर एकदम क्लिअर कट, माझं बोलणं एकदम साधं सोपं आहे, मी क्लिअर कट प्रॅक्टिकल माणूस आहे. एक डायरी बनवायची, कागदावरती हिशोब की बाबा तुला एवढ्याचे कपडे घेतले, ह्या त्या गोष्टी घेतल्या, ते रिटर्न द्यायचे, एकदम क्लिअर कट. नाहीतर उद्या जाऊन त्याच्या बायकोला ॲसिडिटी होते, त्याची बायको बोलते आपण डॅडान त्यांना सॅटर्डे संडे भेटायला जाऊ, बरोबर आहे की नाही, ते नको व्हायला. कारण की आईबाप कष्ट करून त्या पोराला पाठवतात, त्याला ते आपली संस्कृती अशी आहे, शिक्षण चांगलं घ्या, शिक्षण दर्जेदार घ्या, पण शेवटी शिक्षणाचा अर्थ असा आहे की सुप्रीम लॉर्डचं पण म्हणणं, म्हणजे भगवान कृष्णांचं पण म्हणणं आहे की भगवान ज्यावेळेस पंढरपूरला आले तर ते भेटण्यासाठी कोण आलेले, पुंडलिकासाठी. तो काय करत होता, आईवडिलांची सेवा. आपले मुलं तेच विसरून जातात. हे डॉक्टर मोठे इंजिनियर वगैरे म्हणले की निदान आईवडिलाला कधी कधी तर आईवडिलांना वाटी लावायला सुद्धा येत नाही, ते म्हणतात टाईम नाही आम्हाला, एवढं पोरं शिकवायचं नाही आपल्याला, पोरगं मापातच शिकवायचं आपल्याला. मापात म्हणजे व्यवस्थित ते रिटर्न आलं पाहिजे, व्यवस्थित त्याने घर सांभाळलं पाहिजे. सॅटर्डे संडे नको भेटायला बाबा. तुम्ही त्याला असं जर शब्द निघाला त्याचा की आम्ही तुम्हाला सॅटर्डे संडे भेटायला येऊ, त्याला म्हणा ज्यावेळेस तू झोडीत होता त्यावेळेस जर आम्ही असं ठरवलं असतं तर तुला सॅटर्डे संडे दूध पाजू, चालणार आहे का? नाही. म्हणजे एवढंच मला सांगायचं, बरोबर आहे की नाही, प्रत्येक पालकाला. आणि आता जो पालक त्या पोराला घेऊन आलाय ना, हा पालक वेगळा आहे. जो पालक त्या मुलाला ॲडमिशन घेण्याकरता आलेला आहे ना, तो पालक कोण आहे? तो पालक हा साधा आहे, तो झेडपीमध्ये शिकलेला आहे, त्याची स्वप्न साधी आहेत, पण आज तो त्या मुलाला मोठं करण्याचं, म्हणजे त्याला चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी पोरांची कान उघडणी करतो, बरोबर आहे की नाही. पोरगं मला म्हणजे असं शिक्षण नको की ज्याच्यात पोरगं लयच हायफाय झालं, पोरगं मापातच पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण मुलाने आईबापाला सांभाळणं हा आजचा लेक्चरचा माझा मेसेज आहे. पहिला, पैसे कमव. दुसरं, आईबापाने त्याच्याकडनं ते रीतसर वसूलच करणं, बरोबर आहे की नाही. कारण की हे प्रॅक्टिकली जगा, भावनेच्या भरात तुम्ही दनादन पैसे भरून देणार, नंतर हे बदलून पडतील, बदलायला नको, आजच त्यांच्याशी बोलून घ्या. तिसरी गोष्ट, ठीक आहे, तिथे पाठवल्यानंतर मुलाने चांगला अभ्यास करायचा आणि 100% डॉक्टर रसाळांच्या मार्गदर्शनाने सगळ्या पद्धतीने MBBS व्यवस्थित होतं. विदेशात MBBS का करावं? कारण की गर्दी कमी आहे, अभ्यासक्रम सुटसुटीत आहे, चांगल्या पद्धतीने डिग्री भेटते, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची एक्झाम पण क्रॅक होते. तिचा काही एवढा मोठा भाऊ करू नका, इश्यू करू नका की ती म्हणजे त्या एक्झाम वगैरे अवघड आहे. आणि एकदा का इथे आलं तर जॉब तुम्हाला इझी मिळतो, म्हणजे जास्त फिरावं लागत नाही, बरोबर आहे की नाही. आणि आरोग्य ही अशी गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही, मागच्या 50 वर्षात पण होती, आता पण राहणार आणि पुढच्या 50 वर्ष पण राहणार. म्हणजे एक शाश्वत करिअर आहे, बरोबर आहे की नाही. नाहीतर करिअर असं नाही IT सारखं की, बरोबर आहे की नाही, लॉकडाऊनमध्ये पगार वाढले आणि लॉकडाऊन उघडला तर ट्रकच्या फाळकोटा लटकून गावाकडे आले, बरोबर आहे की नाही. असं करिअर नाही. MBBSचं करिअर म्हणजे असं करिअर आहे, डॉक्टरचं करिअर म्हणजे असं करिअर आहे की पोरगा उपाशी मरणार नाही, तो त्याच्या पायावरती उभाच राहणार आणि चांगल्या पद्धतीने तो त्याचं करिअर बनवणार, एवढंच मी सांगतो, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलांनी जात असताना त्यांचं आरोग्य पण सांभाळायचं, सगळ्या गोष्टी क्लिअर कट करायच्या, देवावरती पण विश्वास ठेवायचा आहे, चांगली पुस्तकं पण वाचायची, चांगली पुस्तकं, बरोबर आहे की नाही. कारण की असे अनेक उदाहरण आहेत गावामध्ये. एखादा व्यक्ती डॉक्टरच्या हाताखाली काम करतो आणि तो एखाद्या गावामध्ये एखादा दवाखाना चालवतो, त्याच्या हॉस्पिटलमध्ये गर्दी मावत नाही, आणि एखादा एकदम स्टँडर्ड एज्युकेशन घेतो, त्याच्याकडे एखादा पेशंटचा फिरकून जात नाही. हा सगळा मॅटर कुठला आहे? प्रॅक्टिसचा. म्हणजे विद्यार्थ्यांनी जेवढी प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस, नाहीतर साला आपल्याकडे पोरगं इलेक्ट्रिकल इंजिनियर होतं, त्याला फॅन पण फिट करता येत नाही, बरोबर आहे की नाही. अशी गंमत आहे. त्याला फॅनच्या कुठल्या वायरी जोडायच्या, फॅन उलटं फिरायला लावतो तो, बरोबर आहे की नाही. ते पुस्तकं वाचतो. प्रॅक्टिकल नॉलेज त्या पोराला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे पोरगा जर सिव्हिल इंजिनियर झाला तर त्याला माहिती नाही की एक भिंत बांधण्याकरता किती वाळू, किती विटा, किती चुना, किती काय गोष्टी, त्याला काहीच माहिती नाही. साधा गवंडी आला, तो वळंबा लावतो, राईट, माप घेतो आणि भिंत बांधायला सुरुवात करतो. हे काय आहे? प्रॅक्टिकल नॉलेज. मग आपल्या मुलांनी एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेणार, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार, जेवढा वेळ तुम्ही हॉस्पिटल्समध्ये राहणार, जेवढा वेळ तुम्ही जेवढ्या पेशंटसोबत तुम्हाला डील करता येईल, ज्या ठिकाणी पेशंटचा फ्लो जेवढा जास्त असेल तेवढं करा, ठीक आहे. आणि करिअरला टप्प्याटप्प्याने सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट, सर्वप्रथम जोपर्यंत व्यवस्थित डॉक्टर बनत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्टेटस टाकू नका. साला आता आजकाल फक्त एक गंमत झाली की घरातून निघालो, आता मी विमानात बसते त्याचा स्टेटस, विमानातलं शीट फाटलंय त्याचा स्टेटस, बरोबर आहे की नाही, राईट. हे बंद करा. पहिल्यांदा काहीतरी बना आणि मग तुमचं स्टेटस ठेवायला सुरुवात करा, ठीक आहे, प्रत्येक गोष्टीत. आणि त्या सोशल मीडियाच्या नादी लागू नका, राईट. रात्रीतून मोठं बनण्याचे स्वप्न बघू नका, टप्प्याटप्प्याने बना, चांगला अभ्यास करा, आई बापाला व्यवस्थित सांभाळा, एवढंच मी तुम्हाला सांगेल, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. सगळेजण नीट ऐकताय ना, मी जे बोलतोय ते ऐकताय ना? रिप्लाय नाही येते मला, ऐकताय ना?
मी साधं बोलतोय, असं प्रोफेशनल नाही बोलत की असं करावे वगैरे असं तसं. नॉर्मल जे तुमच्या मनाला भिडेल अशा पद्धतीने सांगून देतोय मी. बरोबर आहे की नाही? हां, फक्त पोरांना वाटत असेल की मास्तर आमची ठासायला आला भाऊ, असं नको व्हायला. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. फक्त मुलांना मी एवढंच सांगेल, लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या पायावरती उभंच राहणं आहे बाळांनो, आणि उभं राहिल्यानंतर आईबापाला विसरणं नाही आहे, अजिबात विसरायचंच नाही. ही नीट लक्षात घ्या. बाकीचं काही नाही, बाकीचं काही नाही. बरोबर आहे की नाही? कारण की लक्षात घ्या, हो, चंद्र आणि मंगळ आणि सूर्य आणि बुध यांच्यामधलं अंतर मोजण्याकरता, यांची पोझिशन कुठे आहे हे मोजण्याकरता अमेरिका लाखो रुपये खर्च करतो, आणि गंगेवरचा ब्राह्मण आपला 5 रुपयाच्या पंचांगांमध्ये सांगतो की या दिवशी चंद्र कुठे राहील, आणि ते खरं निघतं. बरोबर आहे की नाही? मग माझ्या देशाची महानता कशामध्ये? तर माझ्या देशाची महानता काही तत्वांमध्ये. मग तत्व क्रमांक 1 कष्ट करणं, तत्व क्रमांक 2 ज्यांनी जन्म दिला त्यांना नाही विसरणं, तिसरी गोष्ट काटकसर करणं, चौथी गोष्ट चांगला डॉक्टर बनणं तर जीव तोडून काय करणं, प्रॅक्टिस करणं. साले 2 पुस्तकं कमी वाचा, पण चांगले पेशंट चेक करा, काय होते त्याची रिॲक्शन, त्याच्यावरती काय होतं, नेमकं कसा तो बरा झाला, ही प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त डॉक्टर लोकांच्या फाईल बघा, ते कशा पद्धतीने ट्रीटमेंट देत आहे, काय देत आहे, काय नाही, आणि छोटी सुरुवात करा, एकदम छोटी, आणि कंटिन्यू काम करत राहा. काम जर प्रामाणिक करणार तर एके दिवशी तुमचं नाव पण होणार आणि तुम्ही पण तुमच्या पायावरती सेटल होणार. एवढंच मी तुम्हाला सांगतो. ओके, चलो, हॅव अ नाईस डे. थँक्यू.